वर्गशिरी समाचार मध्ये आपलं स्वागत. आम्ही आलो प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी. आपण दुर्गेश भाऊ हटायचे बरोबर, जे नानासाहेब आमच्या शिरसा वर्गशिरी समाचार. आपण इथून 6 नंबर मध्ये इच्छुक हो. प्रभाग 6 मधून येरवडा गांधीनगर या प्रभागामधून इच्छुक का? बरं सर, आपण किती दिवसापासून बीजेपी मध्ये काम करतात? मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली 25 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतो. 18 वर्षापासून तर आतापर्यंत 25 वर्ष होतात. पण मी लहानपणापासूनच भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन भाजपाचं काम करतो. अच्छा, बीजेपी मध्ये? हो, म्हणजे 18 वर्षाचं झाल्यानंतर मी पक्षाचा सक्रिय सदस्य झालो. तेव्हापासून मी 25 वर्ष आहे ना भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सक्रिय सदस्य. मग सर, आपल्याला तिकीट यापूर्वी का नाही दिलं? मला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, दलित पॅंथर युतीचं 2007 ला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली होती सिंगडवाडा असताना. आणि त्यावेळेस काय माझं वय 21 वर्ष असेल. हो. आणि काय त्यावेळेस पार्टीचं काय म्हणजे अनुकूल वातावरण, त्याच्यामध्ये मला उमेदवारी दिली पार्टीने आणि मी काय बऱ्यापैकी चांगली मतं मिळवली. अच्छा, आपण गेल्या 5 वर्षामध्ये, आता तर निवडणूक ठीक आहे, पण पहिला आपण काय काय कामं केली वार्डमध्ये? मी प्रभागामध्ये आता जे महत्वाचे विषय आहेत, महत्वाचे जे लहान मुलांचे ऍडमिशन आरटी मधून दरवर्षी आपण आरटीचे ऍडमिशन करत असतो गोरगरीब विद्यार्थ्यांना. अच्छा, किती मुलांना दिले ऍडमिशन? दरवर्षी 10 ऍडमिशन तरी आपले होतात ना. मग छान आहे. अजून शिक्षणासाठी आपण काय करतात? शिक्षणासाठी आपण ट्युशन चालू केली होती मोफत. आणि लहान मुलांसाठी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला विविध उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो. त्याच्यामध्ये लहान मुलांचे खेळ, संगीत खुर्ची असं, लिंबू चमचा, लांब उडी, असेच कबड्डी, असे खेळ आपण 26 जानेवारी 15 ऑगस्टला लहान मुलांसाठी घेतात. अच्छा, कारण काय होतं माहिती का, सर्वसामान्यांना असं वाटतं की ज्या उमेदवाराला आपण मतदान करतो त्या उमेदवाराने आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर तुम्ही निवडून आल्यानंतर काय करता? निवडून आल्यानंतर जो महत्वाचा विषय, महिलांना रोजगार दिला पाहिजे, तो रोजगार आपण देणार. जो तरुण युवा वर्ग आहे ते देखील बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार देणार. ड्रेनेजच्या समस्या तर सगळे करायला पाहिजे. ड्रेनेजचं झालं, रस्ते झालं, विद्युत लाईटचं झालं, पण या भागामध्ये असं काही दिसत नाही कुठे नगरसेवकांनी समस्या केली. त्याच्यामुळे ते देखील समस्या आहेत, त्याचं देखील निवारण आपण नगरसेवक झाल्यावर करणार. आणि प्रभागामध्ये एक असं काही करता येईल की बाबा लोकांना मोफत त्या ठिकाणी सुविधा मिळायला पाहिजे. हॉस्पिटल असतील किंवा शिक्षण देखील त्यांना मोफत मिळायला पाहिजे, चांगल्या शाळेचं. अजून काय त्यांच्यासाठी महानगरपालिकेच्या शाळा आपण बघितलं तर लोकांचं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणजे तर लोकांचं मन हे करत नाही की तिथे ऍडमिशन घ्यावं. माझ्या मुलाला खाजगी शाळेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे, अशी लोकांची आता स्थिती आहे. पण खाजगी शाळेमध्ये जर मुलं गेले, सर्वच मुलं गेले, तर मग प्राथमिक शाळा हे कोण चालवणार? मग तसं शिक्षण दिलं जात नाही ना. मग तिथं जर मी नगरसेवक झालो लोकांच्या आशीर्वादाने, तर मी त्या ठिकाणी त्या पद्धतीचं शिक्षण द्यायला भाग पाडेल, त्या ठिकाणची शिक्षण संस्था सुधारेल. आणि तिथं मग मी नगरसेवक झाल्यानंतर मला वाटतं की तिथं शिक्षण सुधारेल आणि मी तिथली शिक्षण व्यवस्था चांगली करेल. मग खाजगी शाळेमध्ये शिक्षण घ्यायची गरज नाही, असं त्या ठिकाणी शिक्षण देईल. अच्छा, म्हणजे सर्वसामान्यांना पण त्याचा फायदा, चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. अच्छा, तर आपण महिलांसाठी काय उपक्रम राबवले त्याच्या आधी? महिलांसाठी आपण जे सरकारी योजना असतात, ज्या केंद्र सरकारच्या झाल्या, मुख्यमंत्री योजना झाले, लाडकी बहीण, त्याचे आपण हजारो फॉर्म महिलांचे भरलेले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे, परत प्रधानमंत्री PM स्वनिधीचे देखील आपण 10,000 रुपये नागरिकांना, त्या महिलांना मिळवून दिलेले. असे जे शासनाचे विविध उपक्रम असतील ते लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ते मिळवून देतो. ज्या अर्थात बँकेचे काही काही लोन थकलेले होते, ज्या महिलांवर लोन होते, त्या महिलांना बँक देत नव्हती. म्हटले नाही की तुमचं फायनान्स बाबा लोन आहे, तुम्हाला ते मिळणार नाही. आपण ते देखील त्या महिलांना मिळवून दिले. अच्छा, आपल्याकडे कुठलाही लोकप्रतिनिधी नाही आहे. आपल्याला जे कार्यकर्ता, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण ते लोकांचे काम करतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करतो? ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण संजय गांधी परिच्छेद योजना, परवानभाव पेन्शन योजना,
लोकांचे जे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत केले आपण, ते ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण असे जे गव्हर्नमेंटच्या योजना आहेत सरकार, ते आपण त्यांना मिळवून दिल्यात. पण आता ह्या वेळेस तुम्हाला बीजेपी हमखास तिकीट देणार? हो, नक्की जाणार, कारण मी भारतीय जनता पार्टीचं 25 वर्ष काम करतोय आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याला न्याय देत असते आणि देणार. कारण आरपीआय गट पण तुमच्या संगतीच आहे ना. मागच्या वेळेस आरपीआय गटाला तिकीट गेलं होतं, बरोबर आहे? आरपीआयला तिकीट द्यायचा काही संबंधच येत नाही, कारण आरपीआयचा इथं कुठं कार्यकर्ता नाहीये, स्ट्रॉंग कार्यकर्ता नाहीये. स्ट्रॉंग म्हणलं तर कुठलं जुना त्यांचा असा कार्यकर्ता नाही की त्याच्यासाठी ते मागतील किंवा त्यांनी आरपीआयला आपण दिलाच पाहिजे, असा कुठलाच कार्यकर्ता नाहीये त्यांचा. आता कधी आज उद्या कधी आलेलं ते माहित नाही मला, किती वर्ष झाले, पण असं कुठला माझ्यासारखा स्ट्रॉंग काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आज पक्षाचं काही म्हणजे अनुकूल वातावरण नसताना देखील मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम केलंय. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी मलाच उमेदवारी दिली हे मला असं खात्री वाटतं. म्हणजे इथून पुढे जे सर्वसामान्य लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला किंवा मतदान केलं, निवडून आल्यानंतर आपण जे शिक्षणावरती जास्त भर देणार आहे ना. शिक्षणावर जास्त देणार. या ठिकाणी एवढ्यामध्ये गुन्हेगारी वाढते, त्या गुन्हेगारीवर कसं गुन्हेगारी कमी करता येईल, तर गुन्हेगारी थांबली पाहिजे, त्याच्यासाठी उपाययोजना करणार. महिला सुरक्षित राहिली पाहिजे. पण सर आता आम्ही आलो येताना घाणीचं साम्राज्य भरपूर आहे, 100 देशाचे, म्हणजे जे इथून मागे जे नगरसेवक झाले त्यांनी काय कामं केले? त्यांनी काय 5 वर्ष फिरलेच नाही, 8-9 वर्ष झालं आता, 5 वर्ष तर फिरलेच नाही कोण. त्यांचं काही कामच नाही, नगरसेवकांनी कामच केले नाही तिथे. लोकांना जरी विचारलं तुम्ही तरी लोक नगरसेवकाबद्दल तेच सांगतील, लोक नाराज आहेत. त्याच्यामुळे यावेळेस नवीन चेहराच येणार आणि आपल्या लोकांमध्ये काम आहे, त्याच्यामुळं आपल्याला लोक मानतात आणि लोकांचे आपण काम करतो. ठीक आहे, वर्गशैली समाचारची बात केल्याबद्दल आणि पुढच्या तुम्हाला सांगायचं तर एवढं झालं की कोविड मध्ये जे मी काम केलं, कोविड मध्ये पण काम हो, कोविड मध्ये जे आपल्याला देता येईल नागरिकांना मोफत आपण वॅक्सिन दिली. पहिली गोष्ट महत्वाची, वॅक्सिन आपण लोकांना मोफत उपलब्ध करून दिली. हजारो नागरिकांना वॅक्सिन आपण दिलेली. अजून काय दिलं? आणि वॅक्सिन बरोबर वॅक्सिन देताना मला देशाचे पंतप्रधान आहेत, आज जगामध्ये सर्वोच्च नाव आहे, नरेंद्रजी मोदी साहेबांचं मला पत्र आलं की तुम्ही आपके भागीदारी से इतिहास, असं त्याच्यामध्ये एक पत्र दिले. त्या पत्रामध्ये मला शुभेच्छा दिल्यात, त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्याच्यामुळे मी देखील मोदीजींना धन्यवाद देईल की माझ्या कामाची दखल घेतली त्यांनी, की खरंच कोविडचं मी वॅक्सिन लोकांना मोफत दिलं आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल. मी असं ऐकलं की आपल्या जे गणपतीच्या याच्यात पण महाप्रसाद महाप्रसादाचा आपल्या 8 ते 10,000 महाप्रसादाला गणेश भक्त येत असतात आणि महाप्रसाद घेत असतात तिथे. म्हणजे टाइम होतो जेणेकरून कोणी उपाशी राहू. हो, काय तो 10च्या नंतर सगळे दुकानं बंद असतात आणि गणेश भक्ताला लहान मुलं तर असतात, लहान मुलांना भूक लागलेली असतात. पालकांना मोठा माणूस समजा जरी नसलं का ते ऍडजस्ट करेल, पण लहान मुलांना भूक लागलेली असते. मग लहान बरोबर मोठे ज्येष्ठ सगळे तिथं गरम गरम आपण त्या ठिकाणी महाप्रसाद ठेवलेला असतो, लोक त्याचा लाभ घेतात. परत सांगायचं तात्पर्य हे झालं की आपल्या नृत्य कलाकार इथून तयार व्हावं, आपण एक नृत्य स्पर्धा आयोजित करतो. नृत्य स्पर्धा बरोबर मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोर्चे आंदोलन केलेत, वार्ड ऑफिसर केले. परत आपल्या कॉमर्स झोनच्या इथे शासकीय हॉस्टेल आहे मुलींचं, तिथं काही मुख्याध्यापक काय अलसित सहाय्य करत होता मुली विद्यार्थी, तिथं आपण आंदोलन केलं. त्याच्या देखील माझं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही केलं होतं. तिथं देखील माझ्यावर गुन्हे दाखल झाले आमचे त्यावेळेस. म्हणजे आणि ते महानगरपालिकेवर आपण मोर्चा काढल्यानंतर वाढवतो, तर आपले कामं देखील करून घेतले आपण त्यांच्याकडनं की बाबा हे लोकांची कामं झाली पाहिजे. सर्वप्रथम लोकांचे कामं पहिले झाले आणि आपण असे योजना राबवलेल्या भरपूर. त्याच्यामध्ये म्हणजे जेवढ्या शासनाचा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना झाली, गॅसची ते मोफत गॅस कनेक्शन मिळवून दिले. प्रधानमंत्री मुद्रा योजना झाली, त्याच्यामध्ये लोन मिळवून दिले युवकांना. म्हणजे जेवढ्या शासनाच्या योजना असतात त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवत असतो. ज्यांच्या बाबा कोणाचे
पगार झालेले, कोण पगार देत नाही, काम केलेलं असतं वर्षानुवर्ष, 6 महिने, महिनाभर, त्या लोकांचे काय काय ठेकेदार पैसे देत नाही, आपण त्या ठेकेदाराकडे त्या लोकांचे पैसे घेऊन दिले. म्हणजे ह्या वेळेस तुमचं पारडं जड आहे म्हणा. हो, आपण लोकांचे काम करतो आणि लोकांनी आपल्याला आशीर्वाद देतील असा मला विश्वास आहे. पण बीजेपी वाल्यांनी पण तुम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे, तुम्हाला तिकीट नक्की द्यायला नक्की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याला नक्की न्याय देत असतील, ते देणार, मला विश्वास आहे. धन्यवाद वडगाव श्री समाजाची बात केल्याबद्दल. आणि आपण पाहिलं आणि ऐकलं पण, मी त्यांचं हे पण बघितलं, नोंदवही वगैरे बघितली की त्यांनी खरंच भरपूर कामं या भागामध्ये केलेले. कोविडच्या काळामध्ये त्यांनी लसीकरण हे फ्रीमध्ये दिलेले लोकांना, दुसरं अन्नधान्य पण फ्रीमध्ये दिलेले लोकांना, घरपोच दिलंय. त्यांची जेवढी ऐपत आहे त्या पद्धतीने त्यांनी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. खरंच नगरसेवक होण्याच्या आधी ज्यांनी जे कामं केलेत हे असं नगरसेवक व्हायलाच पाहिजे. कारण सर्वसामान्याचे कामं केलेत, गटारीचे म्हणा, चेंबरचे म्हणा, झाडू काम कुठे अडचण असेल, पाणी कुठे येत नसेल तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः होऊन गेलेत आणि ते कामं करून घेतले. आपण जन्मलेल्या बाळापासून तर 5 वर्षाच्या मुलापर्यंत, 12 वर्षाच्या मुलाला जे बाळ आहे त्यांना देखील आपण वॅक्सिन दिलेली, पोलिओचे डोस. अच्छा, म्हणजे जन्मलेल्या बाळांचे पण तुम्ही वॅक्सिन, म्हणजे लोकांचा एवढा विश्वास आहे, आता बाळाला आपल्या ऑफिसमध्येच वॅक्सिन दिलेली, की लहान मुलांना वॅक्सिन देतात तेवढा विश्वास लोकांचा आपल्यावर आहे म्हणल्यावर लोक नक्कीच मला मतदान करतील आणि निवडून देतील. कारण बाळाला वॅक्सिन देतात लोक, डोळ्याचे मोफत ऑपरेशन करून घेतात, विश्वासावर होतं हे सगळं. त्याच्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला बी लोकांना विश्वास आहे की मला यावेळेस नक्की त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला महानगरपालिकेत त्यांचे प्रश्न मांडायला पाठवतील असा मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. कारण त्यांनी एवढे कामं केले जे नगरसेवकांनी करायला पाहिजे ते नगरसेवकांनी न करून सर्वसामान्य माणसांनी केलेत. बीजेपीचे एक सर्वसाधारण कार्यकर्ता यांनी केलेत. तर माझी हीच विनंती आहे वडगाव श्री समाजाच्या प्रेक्षकांना, आपण या जास्तीत जास्त शेअर करा आणि यांना आशीर्वाद खरंच द्यायला पाहिजे सर्वसामान्यांनी. आणि तुमचे प्रश्न हे महानगरपालिकेमध्ये मांडतील तेव्हा तुमचं कुठंतरी म्हणजे तुमचे काम केले जातील. म्हणूनच मी दीर्घेश भाऊ हाटागरे आपल्याला शुभेच्छा देतो. नमस्ते.